भोंदू खरातच्या ओकस कार्यालयाला एसआयटीनं ठोकलं टाळं। एसआयटीसह फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या कार्यालयाची झाडाझडती, प्रिंटर आणि काही कागदपत्र ताब्यात घेतल्याची ही माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल। कोपरगावातील व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ टाकणाऱ्या राहुल शिंदे आणि दोघांवर गुन्हा दाखल। खरातला दिलेल्या पाण्याच्या जोडणीवरून दोन्ही शिवसेनांमध्ये ट्विटर वॉर। मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाणी जोडणी दिल्याची शीतल म्हात्रेंचा आरोप, तर म्हात्रेंच्या आरोपाला अंधारेंचं प्रत्युत्तर। राज्यभरात पेट्रोल पंपावर गर्दी, इंधन संपल्याच्या अफवानं टाक्या कॅन घेऊन लोक पंपावर, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक रांगेत। युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना इराण इस्रायलमध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरूच। इराणचे इस्रायलमध्ये बॉम्ब वर्षाव, तर अमेरिकी तळांवर ड्रोन हल्ले, इस्रायलचेही प्रतिहल्ले सुरूच। युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, इराणसोबत संघर्ष सुरू, युद्ध नाही, हल्ल्यांचा सैनिक कारवाई असा उल्लेख, तर ट्रम्प सैतान, क्षेपणास्त्रांना त्यांच्याशी चर्चा करतील, इराण लष्कराचा पलटवार। देशभरात आज रामनवमी सोहळ्याचा उत्साह, देशभरातील राम मंदिरं सजली, शिर्डीमध्ये शेकडो पालख्या दाखल, तर अनेक ठिकाणी मिरवणुका आणि सामूहिक पूजेचं आयोजन। राज्यभरात रामनवमीनिमित्त भक्तिमय वातावरण, तरुणांकडून भव्य मोटरसायकल रॅली, रॅलीमध्ये महिलांचाही मोठा सहभाग, तर भंडाऱ्यामध्ये बाळगोपाळांची रॅली। नमस्कार, मी अमोल जोशी, माझा मिड डेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला खरात फाईल संदर्भातली महत्त्वाची बातमी। भोंदू बाबा अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात 8वा गुन्हा दाखल झाला आहे। व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची कोट्यवधींची फसवणूक केल्यासंदर्भात हा गुन्हा दाखल झाला आहे। व्यावसायिकांच्या खर्चानं खरात 21 देश फिरल्याची माहिती समोर येते, तर स्वतःच्या ईशान्येश्वर मंदिराचं महत्त्व वाढावं यासाठी ज्या 22 गावात तो शिकला त्याच गावातल्या पुरातन मंदिराचाही अवमान खरातनं केल्याचं उघड झालं। याशिवाय 22 गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तो शिकत असताना त्याच्या उद्योगांमुळे त्याला कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात होतं। त्यानंतर भोंदू अशोक खरात मर्चंट नेव्हीमध्ये हमाली करायला गेला असता स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायला त्यानं सुरुवात केली। दरम्यान या सगळ्या कारनाम्यानंतर एसआयटीनं खरातचं कार्यालय अखेर सील केलंय। तर भोंदू खरातच्या ओकस कार्यालयाला एसआयटीनं सील लावलेलं आहे। पंचांच्या समक्ष ओकस कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं। एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमनं खरातच्या कार्यालयाची पाहणी देखील केली। फॉरेन्सिक टीमनं खरातच्या कार्यालयातून प्रिंटर आणि कागदपत्र ताब्यात घेतली आहेत। तर भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 8वा गुन्हा दाखल झाला आहे। मात्र हा गुन्हा कुठल्या स्त्रीनं नाही तर एका पुरुष व्यावसायिकानं दाखल केला आहे। मरणाची भीती दाखवत पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना खरातनं कोट्यवधी रुपयांना गंडा घातला। विशेष म्हणजे वावी पोलीस ठाण्यामध्ये खरातनं राजेंद्र जासूद, दिनेश परब यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्तानं खरातच्या जाळ्यात अडकले। त्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी खरातनं त्यांना अक्षरशः लुबाडलं। त्यांच्याकडून महागडी मर्सिडीज गाडी देखील त्यानं उकळली। जासूद यांच्याच खर्चानं 1-2 नाही तर तब्बल 21 देश खरात फिरला। गुरुसेवेचं आणि मृत्यूचं भय दाखवत अमेरिकेमध्ये उपचार करून घेतले। मिरगावातलं फार्म हाऊस देखील व्यावसायिक जासूद यांच्या खर्चानं बांधलं। त्यातल्या फर्निचरसाठी देखील पैसे उकळले। तर व्यावसायिक राजेंद्र खरात यांची फसवणूक कशी झाली बघूया। लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करण्याचा बहाणा त्याने केला। अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज गाडी उकळली।
2018मध्ये MH15 GL 8181 या नंबरची मर्सिडीज खरातला भेट देण्यात आली. परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांची भ्रमंती करावी लागेल असे त्यानं म्हटलं. व्यावसायिक जासूद यांच्याच खर्चानं तो 21 देश फिरला. 21 देश फिरवले नाहीत तर नागदेवता दंश करेल अशी भीती दाखवली. गुरुसेवा मृत्यूची भीती घालत अमेरिकेमध्ये 29 लाखांचा वैद्यकीय खर्च देखील उकळला. 2018 ते 2025 पर्यंत व्यावसायिक जासूद यांना 4 ते 5 कोटींचा गंडा घातला. 1 ऑक्टोबर 2018ला रात्री 8 वाजता ईशान्येश्वर मंदिरामध्ये पूजेसाठी बोलावलं. ईशान्येश्वर महादेव नागाच्या रूपामध्ये दर्शन देतील असं भासवत खोटा नाग दाखवून भीती दाखवली. नागदेवतेच्या दर्शनानंतर 21 देशामध्ये मातीला स्पर्श करूनच लॉजिस्टिक व्यवसायाची सुरुवात करावी लागेल अशी बतावणी केली. मेरगावमधील फार्म हाऊस बांधण्यासाठी 1,11,00,000 रुपये उकळले. नव्या वास्तूमध्ये तुर्कस्तानचं लाकूड आणि लोखंडाच्या फर्निचरसाठी 49 लाखांची मागणी केली. फार्म हाऊसमध्ये किचन बांधण्यासाठी 42 लाख उकळले. पूजाविधीच्या नावाखाली युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश, म्यानमार आणि ग्रीनलंडचा दौरा केला. ग्रीनलंडमध्ये असताना फरशीवर झोपून स्वर्गात जाण्याचं नाटक केलं. तर राजेंद्र जासूद यांची अशोक खरात विरोधात फसवणुकीची तक्रार आता दाखल झालेली आहे आणि संध्याकाळी राजेंद्र जासूद हे स्वतः माध्यमांशी बोलणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. राजेंद्र जासूद हे पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आहेत. अशोक खरात विरोधात फसवणुकीची तक्रार त्यांनी केली आहे. राजेंद्र जासूद यांच्या तक्रारीनंतर खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मला कोर्टातून ऑर्डर होती की या संदर्भात कुणाशी चर्चा करायची नाही. आज संध्याकाळी मी येणार आणि तुम्हाला सर्व सविस्तर त्याची माहिती देणार आहे. हां मी आज जामीन मिळालेला आहे. संध्याकाळी मी तुम्हाला सविस्तर सर्व सांगतो. कुठलंही नाही, मी स्वतःहून येणार आहे. तुम्हाला बोलतो, संध्याकाळी सांगतो. तर स्वतःला अंकशास्त्राचा ज्योतिषी म्हणवणारा भोंदू अशोक खरात खरं तर गणित विषयामध्ये 28 गुण मिळाल्यामुळे नापास झाला होता. तर वावी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तो शिकत असताना त्याच्या उद्योगांमुळे त्याला कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर भोंदू अशोक खरात मर्चंट नेव्हीमध्ये हमाली करायला गेला. त्यावेळी स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायला त्यानं सुरुवात केली. मात्र त्याचं खरं रूप उघडं झालं आणि सर्वांनाच त्याची किळस वाटू लागली. तो ज्या शाळेत शिकला तिथे आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरातच्या या उद्योगांमुळे आमची शाळा नाहक बदनाम झाल्याचं म्हटलं आहे. तर त्याला या परिसरामध्ये कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात असताना देखील एवढे मोठमोठे नेते त्याला कसे भुलत गेले याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा अशी अपेक्षा या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. सिन्नर तालुक्याच्या वावी गावातील रयत शिक्षण संस्थेची ही शाळा 1957 साली ही शाळा स्थापन झाली आणि तेव्हापासून या शाळेमध्ये 10वी मध्ये म्हणजे त्यावेळच्या मॅट्रिकमध्ये जो विद्यार्थी या केंद्रावरती पहिला आला, प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावला, त्या विद्यार्थ्यांची नावं या बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 1983 साली जो विद्यार्थी इथे पहिला आला त्याचं नाव आहे घंगाळे PS. मात्र ही शाळा इतकी सुंदर संस्था ज्या शाळेला लाभली आहे ती रयत शिक्षण संस्था. ही शाळा या हुशार विद्यार्थ्यांमुळे ओळखली जात नाहीये, तर ओळखली जाते आहे नको त्या ओळखीमुळे, अर्थात अशोक खरातमुळे. आणि जो अशोक खरात जगासमोर स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होता, तो अशोक खरात या शाळेचा एक नापास विद्यार्थी आहे. अशोक खरात जिथे शिकला ती ही शाळा असं म्हणून जे ओळखलं जात आहे ते हे दुर्दैव आहे. नक्कीच हे खरं तर खूपच दुर्दैव आहे. अशोक खरात यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव देखील खराब होत चाललेलं आहे. खऱ्या अर्थाने ते तर राहणार त्यांचं मिरगाव आहे, परंतु आमच्या देखील गावाचं नाव त्यामध्ये खराब होत आहे. त्यांनी अशी जी भंगार लाजीरवाणी गोष्ट अशी केली की समाजापुढं काय मांडावी हे बोलणं सुद्धा या बाईटवर आम्हाला बोलू का नको असं झालेलं आहे.
काय बोलावं काही नाही, एकदम म्हणजे लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी अशोक खरात यांनी केलेली आहे. एक तर ते कॅप्टन म्हणायचे लायकीचे सुद्धा नाहीये. या सगळ्या परिसरामध्ये तो कॅप्टनच म्हणून घेत होता. नाही, परिसराला सर्वांना माहित होतं त्याची काय पद्धत आहे काय वगैरे. इथं तर त्यांना कोंबडी चोर असेच म्हटलं जायचं पहिल्यापासून. या भागामध्ये कोंबडी चोर म्हटलं जाईल. हो, कोंबडी चोर, मोटर चोर आमच्या वडिलांच्या वर्गात होते. आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं आहे हे कॅप्टन खरा ते कोंबडी चोर होते पहिल्यापासून. घरून अंडे चोरून आणणे, शाळेत विकणे हा त्यांचा पहिल्यापासूनचा धंदा होता. नंतर ते शाळा सोडून गेल्यानंतर ते 5-7 वर्ष गायब झाले. मग त्यामुळं मग ते कुठं गेले काय झाले नंतर डायरेक्ट कॅप्टन बनून झाले. आता तुमच्या मार्फत आम्हाला कळलं का ते कॅप्टन तर नाही म्हणे, तिथं न्यूयॉर्क काय कामाला होते ना काहीतरी काम करायचे. आणि आता तिने जर कॅप्टन म्हणून इकडे लोकांना इतकं फसवलं आजपर्यंत भागात. म्हणायचं एवढंच आहे का सर, यामध्ये मोठे मोठे मंडळी फसले यामध्ये का यांनी जास्त मॅजिकवर विश्वास केला. पण म्हणायचं एवढंच आहे का विज्ञान आणि या गोष्टी सोडून आपण या गोष्टी जास्त विश्वास ठेवतोय. आपण एवढे मोठे मोठे नेते फसले गेले यामध्ये, पण आता बोलणार तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आता तरुण पिढीला. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, वावी, नाशिक. तर भोंदू अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. कोपरगावमधील काही व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ टाकणाऱ्या राहुल शिंदेला व्हिडिओ देणाऱ्या योगेश आढाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या माजलगावमधील संदीप गर्जे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अशोक खरात प्रकरणावरून समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी जोरदार टीका केली आहे. खरात सोबत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, तरच समाजामध्ये चांगला मेसेज जाईल. सत्यपाल महाराज यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. प्रसिद्ध खंजीरवादक सत्यपाल महाराज आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर आपण पाहतोय की तुम्ही नशामुक्तीच्या कार्यक्रमाला होते, भाषण झालं तुमचं. मात्र सध्या राज्यभरामध्ये खरात प्रकरण गाजताना पाहायला मिळते, त्यामुळे भोंदूगिरी आणि सगळ्या पुन्हा एकदा चर्चासमोर आले. कसं बघता याकडे? काय बघता, हे ऐकून मोठं डोक्याले दुःख होते. आपण पाहून राहिलो जगद्गुरू तुकाराम महाराजांना आपल्याला किती वर्षाच्या अगोदर सांगितलं, लोक डोळे असून बहिरे झाले, आपल्या कान असून बहिरे झाले, डोळे असून आंधळे झाले, ऐसे कैसे झाले बंधू. कर्म करूनही म्हणती साधू, अंगा लावून या राखण, डोळे झाकूनही करती पाप. बरं, चांगले चांगले पुढारी लोकही याच्यात फसून राहिले. या बाबागिरीनं ऊत आणला. असे अनेक राजकीय नेते जे आहेत तेच ज्योतिष पाहण्यासाठी किंवा बाबांच्या सगळ्या फोटोमध्ये आणि तिथं पाहताना आपल्याला पाहायला मिळतं. कसं बघतं याकडे? हा, हे दुःख वाटते ना. हे जगाला संदेश देणारे मोठे मोठे पुढारी नेते भविष्य पाहायला जातात. आणि मला सांगा, त्याच्याजवळ गेल्यानं काय निवडून येऊ शकते? निवडून आणणारं संविधान आहे आणि संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि त्यासाठी कर्तव्याची गरज आहे. आज पुढाऱ्यानं त्याच्या पाया लागल्यापेक्षा, त्याच्यावर लाखो रुपये उधळल्यापेक्षा या नागरिकावर, या शेतकऱ्यावर, या समाजसुधारकाच्या विचारावर शाळेकडे लक्ष द्यावं. आता पुढाऱ्यानं या महाराज लोकाईकडे नाही. मोठे मोठे महाराज लोकाईच्या मागं पुढारीच आहेत, यायला खतपाणी घालतात. मग आम्ही सर्वसाधारण गरीब लोकांना काय करावं? अरे गाडगे बाबा रात्रंदिवस बोलला ना, पण गाडगे बाबाकडे कोणाचं लक्ष नाही. पण कुठंतरी ही खरातांचं प्रकरण जे आहे ते गंभीर आहे आणि त्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत, जे संबंधित आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे अशी सत्यपाल महाराज मागणी करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अरविंद वर्गे, सरश्रोणे, एबीपी माझा, मुंबई. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी IRS अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले. IRS अधिकाऱ्याने त्याच्या नातेवाईकाच्या मदतीनं नवी मुंबईमध्ये 2000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे. तसंच या अधिकाऱ्याचे महिलांसोबत अश्लील व्हिडिओ देखील असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. सिडको, GST, गृहनिर्माण विभागातील बडे अधिकारी यामध्ये सामील असल्याचं पडळकरांनी सांगितलं आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती पडळकरांनी दिली आहे. मुर्गे आहे सचिन मोठे आणि मग त्यांच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे. ते तिथं तर रतन टाटाचा फोटो वापरतात. या लाजिरवाणी बाब सगळ्यात ही गोष्ट आहे की या DDSR
ऑफिसमध्ये आदरणीय रतन टाटा साहेबांचा फोटो आहे. तुम्ही फसवणूक करताय. जेवढे इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे आता अशोक खरात जशी फाईल आल्या अशी सचिन मोटेची फाईल येण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक इन्व्हेस्टर जे लोक आहेत त्यांचे महिलांच्या बरोबरचे व्हिडिओ तयार करून ठेवलेत ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि ही सगळी वस्तुस्थिती आहे. पुढची बातमी. आखाती देशातील युद्धाचा फटका देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत काही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. केंद्र सरकारकडून 37,44,000 लिटर रॉकेलच्या वाटपाला राज्यामध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गॅस आल्यानंतर कुठेतरी कोपऱ्यात पडलेला स्टोव्ह आता पुन्हा बाहेर काढावा लागणार आहे. राज्यातील शिधापत्रिका धारकांना 3 लिटर रॉकेल मिळणार आहे. तर पेट्रोल पंपावरची वाढती गर्दी लक्षात घेता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. दुचाकींसाठी 200 रुपये आणि 4 चाकी वाहनांसाठी 2,000 रुपयांपर्यंतच इंधन भरण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणावर इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरती टंचाई निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यासाठी हे नियम लागू करण्यात आले. तर युद्धामुळे इंधन विक्री बंद होणार अशी अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक जण अनावश्यक पेट्रोल खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये जिल्हा प्रशासनानं पेट्रोल खरेदीवर नियम लागू केले. दुचाकीधारकांना 300 तर 4 चाकी वाहनधारकांना 1,500 रुपयांचं इंधन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पेट्रोल पंप चालकांना दिल्या आहेत. आम्ही आज रेशनिंगचा निर्णय घेतला आहे. ज्या आपल्या मोपेड आहेत म्हणजे गिअर विरहित दुचाकी आहे त्यांना 200 रुपये, गिअर असलेल्या गाड्यांना दुचाकींना 300 रुपये आणि 4 चाकी वाहनांना 1,500 रुपयापर्यंतच आपल्याला इंधन देता येईल असं आम्ही आज सर्व पेट्रोल पंप चालकांना ऑर्डर इश्यू करतोय. आणि परत एकदा आवाहन करतोय की कृपया आपण आपलं जे नॉर्मली आपण ज्या पद्धतीने वागतात त्याच पद्धतीने आपलं सुरळीत ठेवा. आपल्याकडं पुरेसा साठा आहे, पुरेशी आवक आहे. फक्त ती प्रचंड अतिरिक्त डिमांड विनाकारण निर्माण झाल्याने अशा प्रकारचं पॅनिक तयार होतंय, ते कृपया आपण टाळावं. तर संपूर्ण परभणीमध्ये इंधनासाठी नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करत असल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी इंधन विक्रीवर मर्यादा लावली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये आता 200 रुपयांचं इंधन हे दुचाकीला तर 2,000 रुपयांचं इंधन 4 चाकीला दिलं जाणार आहे. या पलीकडे कोणालाही इंधन दिलं जाणार नाही. त्याचबरोबर बाटली, कॅन आणि टाकी यामध्ये इंधन देण्यावर देखील प्रशासनानं बंधन लावलं आहे. कोणीही इंधन नसल्याच्या अफवा पसरवू नयेत. जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा आहे असं जिल्हा पुरवठा अधिकारी मुसळे यांनी म्हटलं आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असताना सुद्धा पेट्रोल संपणार अशा अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भीतीपोटी अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. ठिकठिकाणी रांगा लागल्याचं चित्र दिसतंय. दरम्यान पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरवल्यास आता गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती जिल्ह्याचे अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली आहे. असे जे इलिगल ऍक्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध स्ट्रिक्ट ऍक्शन आम्ही प्रपोज करतोय आणि त्याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंट सोबत कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा कारवाई करण्यात येईल. तर मी असे अफवावर कोणी विश्वास ठेवू नये याच्यासाठी मी सर्व नागरिकांना परत विनंती करतो. तर मुंबईसह देशभरामध्ये रामनवमी उत्साहात साजरी होतीये. अनेक ठिकाणी शोभायात्रा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरामध्ये देखील साईनाथ सेवा मंडळाच्या वतीनं रामनवमी उत्साहात साजरी केली गेली. प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. मात्र यंदा गॅस टंचाईमुळे चुलीवर महाप्रसाद बनवण्यात आलाय. जवळपास 500 किलो लाकूड यासाठी वापरण्यात आलं. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी. रामनवमीचा उत्साह आज देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. यंदा या उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र यंदा उत्सवाला कुठेतरी गॅस टंचाईचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. मी सध्या चुनाभट्टी परिसरात आहे मुंबईतल्या आणि त्या परिसरामध्ये रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं भंडाराचं आयोजन करण्यात आलेलं आणि या भंडाऱ्यासाठी जे जेवण बनवते येते ते मात्र चुलीवर बनवण्यात येत असल्याचं आपल्याला दिसत आहे. खरं तर प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम जो आहे तो या साईनाथ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात येतो आणि त्यासाठी या ठिकाणी हजारो भाविक जे आहेत ते
प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असतात. यंदा मात्र गॅस टंचाई आहे. घरगुती गॅस जरी आता मिळत असले तरी जे कमर्शियल गॅस आहे त्याचा मात्र मोठी अडचण झाली आणि त्यामुळंच यंदा मंडळाच्या वतीनं शेगडीवर या ठिकाणी चूल मांडून भंडाऱ्याचं जे जेवण आहे ते बनवण्यात आल्याचं दिसतंय. आज या ठिकाणी आपण पाहतोय भंडाऱ्याला हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि भंडाऱ्याच्या निमित्तानं लोक या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद घेत आहेत. मंडळाचे आपल्यासाठी अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काही आमचे जे देणगीदार आहेत त्यांनी स्वतःचे वैयक्तिक क्रेडिट वापरून त्यांनी कुठून तरी आम्हाला असे गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले. त्यानंतर आम्ही आज 300 किलो लाकडं इथे घेतलेली आहेत विकत काल, आणि त्याच्यावर आम्ही या सर्व चुली मांडून हा एवढा 7,000 आजचा आमचा माणसांचे अन्नाची व्यवस्था केलेली आहे. ते महाप्रसाद आम्ही हे केलेला आहे. आपण पाहतोय मागच्या अनेक वर्षांपासूनचा हा उत्सव आहे. 7,000पेक्षा जास्त भाविक या ठिकाणी येत असतात आणि अन्नदानाचं जे महत्त्वाचं आणि पुण्याचं काम जे आहे ते साईनाथ सेवा मंडळाच्या वतीने होत असतं. अध्यक्षांना देखील माहिती दिली. सध्या गॅस टंचाईचा फटका बसलाय, मात्र अन्नदानामध्ये आम्ही कुठेही कमी पडलेलो नाहीये. आज जेवढे भाविक या ठिकाणी येतील त्या सर्वांना या ठिकाणी प्रसादाचा लाभ देखील देण्यात येणार आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई. तर एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना 27व्या दिवशी दोन्ही बाजूंकडून हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. इराणकडून गेल्या काही तासांपासून बॉम्ब वर्षाव सुरू आहे. तेल अवीव, जेरुसलेम आणि मध्य इस्रायलमध्ये हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. सौदी अरेबियामधील अमेरिकी तळावर ड्रोन हल्ला देखील करण्यात आला आहे. इराणच्या हल्ल्यांना अमेरिका आणि इस्रायलकडून प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यात आले. तर आखाती देशातील युद्धाबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. इराणसोबत युद्ध नाही तर संघर्ष सुरू आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्धासाठी अधिकृत मंजुरी हवी असते, मी याला सैनिक कारवाई म्हणतो असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावावर इराणनं पलटवार केला आहे. डोनाल्ड ट्रम्प सैतान आहेत असा पलटवार इराणच्या लष्करानं केला आहे. सैतानासोबत चर्चा करणं चुकीचं आहे. क्षेपणास्त्रांना इराणसोबत चर्चा करू द्या, अमेरिकेसोबत चर्चा करू द्या, इराणची क्षेपणास्त्र ही चर्चा करतील असं इराणनं म्हटलं आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून इराणकडून बंद असलेली तेल खरेदी भारतानं पुन्हा सुरू केल्यावर आता यामध्ये नवी घडामोड घडली आहे. इराणकडून चीनकडे निघालेल्या जहाजातला LPG भारतानं विकत घेतला आहे. चीनी कंपनीचं जहाज होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून निघालं होतं. त्यातील LPGतला काही वाटा भारतानं एका व्यापाऱ्याच्या मदतीनं मिळवला आहे. विशेष म्हणजे त्याचे पैसे रुपयाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. अरोरा नावाचं हे जहाज उद्या मंगळुरू बंदरावर थांबा घेईल. तिथे त्यातला LPG भारतामध्ये उतरवला जाईल. तो LPG भारताच्या तेल कंपन्यांना वितरित केला जाईल. तर होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून इराण टॅक्स वसूल करणार आहे. इराणी संसदेमध्ये टॅक्स वसुलीसाठी विधेयक आणलं जाणार आहे. होर्मुझमधून टॅक्स वसुलीसाठी इराणकडून विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत 5 देशांना इराणनं होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे. भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान यांना ही परवानगी मिळाली आहे. मात्र या ठिकाणी आता कुठल्या देशांना परवानगी मिळते आणि या टोलचं स्वरूप नेमकं काय असणार आहे हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्या युद्धाचं सावट हटल्यानंतर देखील इराणकडून हेच धोरण सुरू राहणार का आणि त्याचा इंधनाच्या दरांवर नेमका काय परिणाम होणार, किती हा टोल असणार, अशा सगळ्या गोष्टी तपासून बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. इराणी संसदेमध्ये कर वसुलीचं हे विधेयक आणलं जाईल आणि या संसदेमध्ये जर याला मान्यता मिळाली तर त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होऊ शकते. आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. इस्रायल, इराण या आखाती देशातील वाढत्या संघर्षाचा भारतातल्या इंधन दरवाढीला फटका बसलेला आहे. देशातील सर्वात मोठी खासगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी असणाऱ्या नयारा एनर्जीनं आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100च्या पार गेलेत. त्यामुळे नयारा एनर्जीनं पेट्रोल प्रति लिटर 5.5 रुपयांनी आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली आहे.
मात्र भारतीय इंधन कंपन्यांनी मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी दर जैसे थे ठेवलेले आहेत. भारतामध्ये मात्र ही वाढ करण्यात आलेली आहे. भोंदू खरातच्या औकस कार्यालयाला SITनं ठोकलं टाळं. SITसह फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या कार्यालयाची झाडाझडती, प्रिंटर आणि काही कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती. खरातला दिलेल्या पाण्याच्या जोडणीवरून दोन्ही शिवसेनांमध्ये ट्विटर वॉर. मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर पाणी जोडणी दिल्याची शीतल म्हात्रेंचा आरोप, तर म्हात्रेंच्या आरोपांना अंधारेंचं प्रत्युत्तर. राज्यभरात पेट्रोल पंपावर गर्दी. इंधन संपल्याच्या अफवांनी टाक्या आणि कॅन घेऊन लोक पंपावर, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक रांगेत. युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना इराण आणि इस्रायलमध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरू. इराणचे इस्रायलमध्ये बॉम्ब वर्षाव, तर अमेरिकी तळावर ड्रोन हल्ले. इस्रायलचेही प्रतिहल्ले सुरूच. युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. इराणसोबत संघर्ष सुरू, युद्ध नाही. हल्ल्यांचा सैनिक कारवाई असा उल्लेख, तर ट्रम्प हे सैतान, क्षेपणास्त्रच त्यांच्याशी चर्चा करतील. इराण लष्कराचा पलटवार. आखाती युद्धाचा भारतातील इंधन कंपन्यांना फटका. खासगी इंधन विक्रेता कंपनी नायारा एनर्जीकडून इंधन दरात मोठी वाढ. पेट्रोल प्रति लिटर 5 आणि डिझेल 3 रुपयांनी महागलं. देशभरात आज रामनवमी सोहळ्याचा उत्साह. देशभरातील राममंदिरं सजली. शिर्डीमध्ये शेकडो पालख्या दाखल, तर अनेक ठिकाणी मिरवणुका आणि सामूहिक पूजेचं आयोजन. राज्यभरात रामनवमीनिमित्त भक्तिमय वातावरण. तरुणांकडून भव्य मोटरसायकल रॅली. रॅलीमध्ये महिलांचाही मोठा सहभाग, तर भंडाऱ्यामध्ये बाळगोपाळांची रॅली. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे गावामध्ये असलेल्या रामलिंग बेटावर रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी. रामनवमी निमित्त प्रभू रामचंद्राच्या मंदिरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव प्राचीन याक्षिणी मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव उत्साहात. भाविकांची राम जन्मोत्सवाला मोठ्या संख्येनं उपस्थिती. परभणीमध्ये रामनवमीनिमित्त राम मंदिरं भक्तांनी फुलली. शहरातील बारमिंड गल्लीमधील पुरातन राम मंदिरामध्ये जन्मोत्सव सोहळा. भजन कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. नागपूरच्या प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिरामध्ये उत्साहात रामनवमी साजरी. रामनवमीनिमित्त शोभायात्रा. पौराणिक काळातील विविध शस्त्रांच्या प्रतिकृतीसह सजलेल्या रथानं लक्ष वेधलं. शास्त्राला शस्त्राची आणि शस्त्राला शास्त्राची जोड असावी असा संदेश देण्याचा प्रयत्न. शिर्डीतील साई मंदिरामध्ये चांदीच्या पाळण्यामध्ये रामाची प्रतिमा ठेवून रामजन्माचं स्वागत. शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सपत्नीक पाळण्याची दोर हलवली. त्यानंतर साई समाधीवर पाळणा ठेवत आरती. देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह साजरा. पुण्यातल्या तुळशीबाग परिसरामध्ये राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. 265 वर्षांपासून रामजन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा. जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिरामध्ये आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते महाआरती. यावेळी हरिभक्त पारायण दादा महाराज जोशी यांच्याकडून पाळणा गीत सादर. धुळ्यातील प्राचीन राम मंदिरामध्ये रामाला 56 भोगांचा नैवेद्य. तसंच शिवसेनेकडून धुळे शहरामध्ये बाईक रॅलीचंही आयोजन. रामनवमी निमित्तानं धाराशिवमध्ये भाजपची भगवा ध्वजयात्रा. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये यात्रेचं आयोजन. महिला आणि तरुणांचा यात्रेत सहभाग. हनुमानाची भूमिका साकारलेल्या कलाकारांनं वेधलं लक्ष.
नागपूरच्या जोशीराम मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा. बालरूपी श्रीरामाच्या मूर्तीला फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवून झोके देत राम जन्मोत्सव साजरा. यावेळी फुलांची उधळण आणि रामभक्तांकडून रामनामाचा जयघोष. उत्सवाला 350 वर्षांची परंपरा. रामनवमीनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील गाभाऱ्यामध्ये आकर्षक अशा फुलांची सजावट. मंदिरातील राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमेला ही आकर्षक अशी सजावट. सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी. नांदेडमध्ये रामनवमी निमित्तानं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे बाईक रॅलीचं आयोजन. पंचवटी हनुमान मंदिरामध्ये महाआरती करून रॅलीला सुरुवात, तर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग. बीडमध्ये श्रीराम नवमीचा उत्साह. तरुणांकडून भव्य बाईक रॅली. प्रभू रामाच्या नावाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला, तर भव्य मिरवणूक आणि शोभायात्रा काढून सामाजिक उपक्रमाचंही आयोजन. भंडाऱ्यामध्ये रामनवमीनिमित्त बाळगोपाळांची रॅली. रामायणातील विविध पात्रांच्या वेशभूषेमध्ये नटलेल्या लहान बालकांनी लक्ष वेधलं. हातात धनुष्यबाण घेतलेले प्रभू श्रीराम, कोणी माता सीता तर कोणी गदाधारी हनुमान बनून यात्रेत सहभागी. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतरान गावामध्ये रामनवमीनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. राज्याच्या विविध जिल्ह्यातील 350हून अधिक बैलगाडा मालकांचा स्पर्धेत सहभाग. उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं बैलगाडा स्पर्धक सहभागी. हिंगोलीच्या कलगावमधील नाफेड खरेदी केंद्राकडून हमालीच्या नावावर पैशांची वसुली. वाखार महामंडळाच्या गोडाऊनमधील पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. डोंबिवलीमधील शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाचा शिक्षिकेला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ. शाळेविरोधात मनसे आक्रमक. ट्रस्टीच्या मुलाला आमच्या ताब्यात द्या, मनसेची मागणी. जय भारत शाळेतील धक्कादायक प्रकार. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामध्ये रामनवमीनिमित्त भगवे झेंडे लावण्यावरून तणाव. मशिदीसमोर झेंडे लावण्यावरून 2 गटात तणाव. पोलिसांनी रामभक्तांसह गैरव्यवहार केल्याचा. पुण्यातील वाघोली परिसरामध्ये पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बाचाबाची. 18 वर्षीय हिंदू तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्यामुळे हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. तरुणीवर जादूटोणा करून तिला पळवून नेल्याचाही आरोप. अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये स्वतःवर गोळी झाडून घेत पोलीस शिपायाची आत्महत्या. विजय नागापुरे या समृद्ध कर्मचाऱ्याचं नाव. घटनेमुळे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. वरळीमधील कमलावेल परिसरामध्ये बेस्टची बस डिवायडरवर चढल्याची घटना. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र डिवायडर तब्बल 2 ते 3 फूट उंचीचा असतानाही बस त्यावर चढल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त. पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओज आणि मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल. भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग. एसआयटी पथकानं खरातचे ओकस कार्यालय केलं सील. नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे तसंच वावी आणि सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा एकूण 10 गुन्ह्यांचा एसआयटी तपास करणार. अशोक खरातकडे राजकीय नेते आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी जात होते. विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. नको असलेल्या व्यक्तीला पदावरून दूर करण्यासाठी खरात तंत्रमंत्र करत असल्याचा वडेट्टीवारांचा दावा. खरात हा तंत्रमंत्र करायचा आणि जो माणूस नको आहे त्या खुर्चीवर त्याच्यासाठी काही मंडळी जायची, म्हणजे बदला घेण्यासाठी. तू आमचं हे करून दे आणि त्याचा बंदोबस्त करून दे, तो आमचा विरोधक आहे. कदाचित होऊ शकतं की मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांनी हे तंत्रमंत्र करायचा प्रयत्न केला असेल, पण अधिकृत माहिती तशी माझ्याकडे कुठेही नाही. भोंदू अशोक खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल. मरणाची भीती दाखवत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून खरात विरोधात तक्रार. पोलिसांकडून गुन्हा दाखल. अशोक खरातकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड. 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर. 1 जानेवारी 2024ला नूतनीकरण. तर चौकशीमध्ये 21 काडतुसं जप्त. त्यातील 5 काडतुसांचा वापर तो नेमका कुठे झाला याचा शोध सुरू. राज्यातील आरटीओ कार्यालयामध्ये बदल्यांचं रॅकेट. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप.
खरमाटे नावाचे गृहस्थ बदल्यांचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप, तर काही लोक बदल्यांसाठी वसुली करतात. चौकशी करून कारवाई करण्याची वडेट्टीवारांची मागणी. हा खरमाटे एवढा बदमाश आहे की पूर्ण या यंत्रणेला धमकवतो. नाही जर त्यांनी ऐकलं तर त्यांच्यावर ट्रॅप करायसाठी प्लॅनिंग करतो. इथे एक ॲडिशनल SP आहेत, मी त्यांचं नाव आता घेणार नाही, अँटी करप्शनचे. ते पूर्णतः या विभागाला कंट्रोल करायचं काम करतात किंवा सगळ्याच विभागाला. राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदींकडून संताप व्यक्त. संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं? चतुर्वेदींचा सवाल, सूत्रांची माहिती. संजय राऊत बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे. उद्धव ठाकरेंकडून प्रियंका चतुर्वेदींनी उत्तर देताना बैठकीमध्ये संजय राऊतांची बाजू घेतल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांच्या बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊतांनी फेटाळलं. मी त्या बैठकीत नव्हतो, मात्र तिथे असं काही घडलं नसल्याचंही राऊतांचं वक्तव्य. मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही. असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे. मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य, एवढंच सांगतो. त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो, आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 गट. संजय राऊत विरुद्ध उद्धव ठाकरेंचा गट असा संघर्ष सुरू. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप. प्रियंका चतुर्वेदी यांच्या उमेदवारीवरून वाद सुरू झाल्याचा आरोप. आता उबाटा गटामध्ये थेट दुफळी माजलेली आहे. 2 गट पडलेले आहेत. एका बाजूला जनाब संजय राऊत यांचा गट आहे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी यांचा गट आहे. उबाटा गटातली ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे आणि संजय राऊत विरुद्ध उबाटा गट अशा पद्धतीचा सामना बघायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत उबाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, कारण राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसची गरज लागणार आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना मुख्यमंत्री वाचवतायत. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा आरोप. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील जमीन गैरव्यवहारामध्ये असल्याचा समितीचा अहवाल, मात्र त्यांना वाचवलं जात असल्याचा आरोप. पहिलं त्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेस LLP हे येतं. त्या LLP मध्ये आता याच्या पुढच्या पानावर तर सरळ त्यांनी पार्थ पवारचं नाव देखील घेतलेलं आहे. तर आता जर कोणी त्यांना वाचवलं पार्थ पवारला, तर ते फक्त मुख्यमंत्री वाचवत आहेत असंच त्याच्यातनं सिद्ध होईल. IRS अधिकाऱ्याचा नवी मुंबईमधील नातेवाईकांच्या मदतीनं 2000 कोटींचा घोटाळा. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप. महिलांसोबत अश्लील व्हिडिओ असल्याचाही आरोप. घोटाळ्यामध्ये सिडको, GST, गृहनिर्माण विभागातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश. अकोला जिल्ह्यातील प्रति तुळजापूर समजल्या जाणाऱ्या पारसमध्ये चैत्र नवरात्रीला प्रारंभ. देवीला चैत्र नवरात्रीनिमित्त 71 साड्यांचा आहे. धुळ्यातील एकविरा देवी मंदिरामध्ये चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात. 1 एप्रिलपासून पांझरा नदीपात्रामध्ये भरणार भव्य यात्रा. यात्रेसाठी पाळणे आणि विविध साहित्याची दुकानं थाडण्याची लगबग सुरू. चंद्रपूर शहरातील महाकाली देवीच्या यात्रोत्सवानिमित्त 51 फुटी ध्वजाचं ध्वजारोहण. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये रामनवमीनिमित्त 51 फुटी ध्वजाचं रोहण. वाशिममध्ये बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरा देवीमध्ये भक्तांची मांदियाळी. नवस पूर्ण करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी. संत सेवालाल महाराज तसंच जगदंबा देवी मंदिरामध्ये भाविक दाखल. मुंबई महापालिकेकडून कोस्टल रोडवरील मेलोडी रोड तात्पुरता बंद. सतत वाजणाऱ्या जय हो गाण्यामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी. त्यामुळे हा निर्णय पुढे फक्त विशेष दिवस किंवा वीकेंडला मार्ग खुला ठेवण्याचा BMCचा विचार. पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये उन्हापासून बचावासाठी प्राण्यांसाठी विशेष काळजी. संग्रहालय प्रशासनाकडून
प्राण्यांना दिवसातून 2 वेळा आंघोळ, कूलर, वॉटर फॉगर आणि पाण्याच्या हौदाची व्यवस्था. प्राण्यांकडूनही प्राणीप्रेमींकडूनही मनसोक्त आनंद. गोंदियामध्ये हत्तींच्या कळपानं लुटला जलविहाराचा आनंद. गडचिरोलीहून आलेल्या हत्तींच्या कळपाची गोंदियामध्ये वॉटर राईड. अर्जुनी मोरगावमधील वडेगाव जंगल परिसरामध्ये तलावात वॉटर राईड करतानाचा हत्तींचा व्हिडिओ समोर. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस. पाबरी गावासह अनेक गावांमध्ये गारपीट. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची भीती. कराडमधून कोकणात जाणारी वाहतूक 2 महिने बंद राहणार. 27 मार्च ते 27 मे पर्यंत वाहतूक बंद राहणार. पाटणजवळ धांडे पुलाच्या कामामुळे प्रशासनाचा निर्णय. मलकापूर, आंबा घाट आणि संगमेश्वर मार्गे कोकणात वाहनं वळवली जाणार. बीडमध्ये दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्याने केलेल्या आत्महत्येनंतर धनगर समाज आक्रमक. धनगर बांधवांकडून अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरवल्यास आता गुन्हा दाखल होणार. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचा इशारा. पेट्रोल पंपावर गर्दी करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. हिंगोलीमध्ये अनेक पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलं. अफवांमुळे ग्राहकांनी गाड्यांच्या टाक्या केल्या फुल. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेल संपलं, तर काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. परभणी जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर गर्दी असल्यामुळे डिझेल पेट्रोल विक्रीवर प्रशासनाकडून मर्यादा. दुचाकीसाठी 200 तर 4 चाकी वाहनांसाठी 2,000 रुपयांपर्यंत इंधन मिळणार. नांदेड शहरामध्ये पेट्रोल पंपावर रांगा. गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिली पेट्रोल डिझेल विक्रीची मर्यादा. बाईकस्वारांना 300 रुपयांचं पेट्रोल मिळणार. कार चालकांना 1,500 रुपयांचं पेट्रोल देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व पेट्रोल पंप चालकांना आदेश. चिपळूणमध्ये पेट्रोलसाठी गर्दी. पेट्रोलचा पुरवठा सुरळीत सुरू असतानाही वाहन चालकांची मोठ्या पेट्रोल पंपांकडे धाव. पेट्रोलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. पेट्रोल डिझेल संपणार असल्याची अफवा. अकोल्यातील अकोट शहरातील पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या मोठ्या रांगा. सकाळपासून विविध पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगा. अहिल्यानगरमधील पेट्रोल पंपावर अजूनही गर्दी. पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी रांगा. प्रशासनाकडून इंधनाची टंचाई नसल्याचं स्पष्ट, तरीही पेट्रोल पंपांवरील गर्दी कमी होईना. वर्ध्यातील कारंजा घाटगे या गावातील तरुणानं शक्कल लढवत ऑइल शेगडीतून केली गॅस टंचाईवर मात. गॅस तुटवड्यामुळे बंद पडलेली चहाची टपरी ऑइल शेगडीच्या माध्यमातून केली सुरू. रामेश्वर ठाकूर याच्या कल्पकतेमुळे गॅस टंचाईवर केली मात. गॅस तुटवड्याचा परिणाम नालासोपाऱ्यातील रामनवमीच्या महाप्रसादावर. यंदा भाविकांना महाप्रसाद म्हणून पायनॅपल शिरा देण्यात येणार. 23 वर्षांपासून सुरू असलेली महाप्रसादाची परंपरा यंदा होणार खंडित. अकोल्यामध्ये आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा. घरगुती गॅस मिळावा यासाठी एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा. अनेक ठिकाणी तासनतास रांगा लावूनही सिलेंडर मिळेना. ग्राहकांचा मात्र संताप. कोल्हापुरातील पेट्रोल पंपांवरची गर्दी आता कमी. प्रशासनानं केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांचा सकारात्मक प्रतिसाद. पेट्रोल आणि डिझेलचा जिल्ह्यामध्ये पुरेसा पुरवठा असल्याची प्रशासनाची माहिती. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे रत्नागिरीतील नाश्ता सेंटर बंद. तसा बोर्ड लावण्यात आला. एरवी शहरातील अनेक ठिकाणी नाश्ता सेंटरवर गर्दी असायची, मात्र आता इथं कोणीही दिसत नाही. आखाती देशातील युद्धामुळे यवतमाळमधील पेट्रोल पंपावरील इंधनाचा साठा संपल्याची अफवा. यामुळे वाहन चालकांनी गाड्यांच्या टाक्या केल्या फुल. परिणामी जिल्ह्यातील 70 ते 80% पेट्रोल पंपांवरील साठा संपला. त्यामुळे पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ. संभाजीनगरमध्ये एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षांची एलपीजी भरण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंत रांग. 4-4 तास रांगेत उभं राहिल्यावर मिळतो गॅस. एलपीजी गॅस तब्बल 45 रुपयांनी महाग. जालन्याच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या रांगा. गर्दी कमी करण्यासाठी बाईकला केवळ 200 रुपयांचं पेट्रोल देण्याचा निर्णय, तर कार आणि ऑटोला 2,000 रुपयांचं पेट्रोल डिझेल देण्याचा निर्णय. तर पेट्रोल पंपांवर पोलिसांचा बंदोबस्त. बिलावर एलपीजी चार्ज लावणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचा इशारा. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बिलावर एलपीजी चार्ज, गॅस
सरचार्ज किंवा इंधन खर्च वसुली बेकायदेशीर. अतिरिक्त आकारणीवर प्राधिकरणाची कठोर भूमिका. इंधनाची ऑर्डर देऊनही कंपन्यांकडून पुरवठा नाही. मिरजेतील इंधन डेपोवर ट्रकच्या रांगा. वाहनांची झुंबड उडाल्यामुळे दुचाकीसाठी 200 तर कारसाठी 500 रुपयांचं पेट्रोल. पैसे भरून सुद्धा पेट्रोलियम कंपन्यांकडून पुरवठा होत नसल्याचा आरोप. मी स्वतःच काल ऑर्डर टाकली होती 14,000 लिटरची. आम्हाला ते वरून फक्त म्हणजे जेवढे खप आहे तेवढंच आम्हाला देत आहेत. 12,000 लिटर जे आम्हाला वारंवार आम्ही पैसे भरून सुद्धा आम्हाला जे डेपोकडनं किंवा इंडियन ऑइलकडनं जो रिस्पॉन्स मिळाला पाहिजे तो आम्हाला मिळत नाही आहे. आणि आमची फक्त हेच एक इंडियन ऑइलसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना एक यांना आदेश द्यावा की आम्हाला जेवढं लागतं तेवढं आम्हाला ह्यांनी पुरवठा करावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.